हॅलो हाय नमस्कार, मी पूजा. माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात सगळे? ठीक ना? सगळ्यांच्या घरचे गणपती वगैरे गेलेले असतील, छान गणेशोत्सव गेला असेल अशी आशा करते. आजच्या थंबनेल बघून आपल्याला विषय कळलाच असेल की बाबा आजचा व्हिडिओचा पार्ट काय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंबनेल कसं बनवायचं हे शिकणार आहोत. थंबनेल म्हणजे काय? तर थंबनेल म्हणजे काय, जसा एखादा पोस्टर बघून तुम्ही पिक्चर किंवा एखादा पोस्टर बनवणे, पुस्तकाचं पहिलं पेज बघून तुम्ही पुस्तक ॲट्रॅक्टिव्ह होता म्हणजे वाचण्यासाठी, किंवा मूवीचं पोस्टर पाहून किंवा ट्रेलर पाहून जसं आपण ॲट्रॅक्टिव्ह होतं तसंच थंबनेल पाहून लोक तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी ॲट्रॅक्ट होतात. म्हणजे की बाबा विषय काय आहे हे जर तुम्ही थंबनेल मार्फतच लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर लोक ते तुमची व्हिडिओ बघतीलच म्हणजे बघतील. हा असा थंबनेलचा प्रभाव असतो. थंबनेल बनवायचे खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही थंबनेल बनवू शकता. खूप प्रकारचे ॲप आहेत. आज आपण जे थंबनेल बनवणार आहोत ते कॅनवा म्हणून जे ॲप आहे त्याच्यामध्ये. कॅनवा हे ॲप असं आहे की तुम्ही त्या ॲपमध्ये विदाऊट पेड भरपूर गोष्टी तुम्ही शिकू शकता, भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता. कॅनवामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स म्हणा, सगळं म्हणा. मी तर कॅनवा वापरून भरपूर काय बनवते, वेगवेगळ्या डिझाईन्स आहे. तर त्याच कॅनवा मार्फत आज आपण शिकणार आहोत की बाबा थंबनेल कसं बनवायचं, थंबनेल बनवायचं कसं, थंबनेल बाबा त्याचा काय बॅकग्राऊंड कशी असते, काय असते, ते सगळं आपण ह्या ॲपमध्ये बनवणार. तर चला सुरू करूया कसं थंबनेल बनवायचं ते. आत्ता तुमच्यासमोर एक व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओमध्ये जिथं बारीक डॉट व्हाईट कलरचा असा फिरेल, जिथं टच होईल त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. यूट्यूब थंबनेल बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला समजा माझी इमेज जर थंबनेलला लावायची असेल तर मला ती सगळ्यात पहिले त्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह. तर हा बॅकग्राऊंड इरेझर म्हणून हा जो ॲप आहे तो ॲप आहे ना, तो माझ्याकडे डाउनलोड केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्या. तर मी बॅकग्राऊंड इरेझर पहिला ॲप ओपन केलेला आहे. इथं रिमूव्ह बॅकग्राऊंडला क्लिक करायचं. तुम्हाला कोणता फोटो हवा आहे. आता मला समजा माझा हा फोटो मी समजा घेतला. क्विक AIने बॅकग्राऊंड रिमूव्ह केली. त्याला क्लिक करायचं इमेजला आपल्या. डन करायचं. मग जी बॅकग्राऊंड असते ह्याला तुम्ही आउटलाईन देऊ शकता, कोणतीही आउटलाईन. आता समजा मी ही आउटलाईन म्हणलं तर ही व्हाईटवाली येते. तर माझ्या ड्रेसचा जसा कलर तसा हे कमी जास्त करू शकता आउटलाईन. तिथंच तुम्ही ह्याला क्लिक करून शॅडो द्यायचं समजा तुम्हाला, तर तुम्ही शॅडो पण देऊ शकता. ब्लर करायचं समजा तर ब्लरही करू शकता. काय ब्लर करायचं असेल तर कोणती बाजू, समजा ही बाजू ब्लर करायची तर ही ब्लरही करू शकता, किंवा शॅडोही देऊ शकता. मग ही इमेज सेव्ह केली, मी सेव्ह करून घेतली. तर आपण कॅनवा ॲपमध्ये जाणार. कॅनवा ॲप जर तुमच्याकडे नसेल तर ते ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. इथं कॅनवामध्ये जाणार आहात. कॅनवामध्ये गेल्यावर हे जे प्लस चिन्ह दिसतं त्याला मी क्लिक करणार. आता इथं तुम्हाला वुड यू लाईक टू क्रिएट जे विचारतं आहे तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे भरपूर साऱ्या डिझाईन्स अशा मिळतील यूट्यूबद्वारे ह्या. आणि वरती सर्च जरी केलं तरी मिळतील. आता मी माझी स्वतःची करणार आहे त्याच्यामुळं मी
डिझाईन यूट्यूबमधून घेत नाही, कॅनवामधून घेत नाही आहे. तर मी माझी बॅकग्राऊंड ऑलरेडी घेतलेली आहे, त्यामुळे मी ही बॅकग्राऊंड यूज इन अ न्यू डिझाईन असं म्हणायचं. आता इथं गेल्यानंतर इथं गॅलरी म्हणून खाली येते, मला माझा फोटो टाकायचा याच्यावर. तर गॅलरीमध्ये जाऊन हा जो फोटो आपण बॅकग्राऊंड इरेज केला होता तो मी घेतला आहे, तो पेजवर ॲड करायचा. तो फोटो तुम्हाला कसा हवा आहे तो फोटो तो तुम्ही इथं सेट करू शकता. तर मला असा हवा, आम्ही सेट केला. त्यानंतर आता आपल्याला लिहायचं आहे. ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही लिहाल ना, इथं ॲड टेक्स्ट बॉक्सला क्रिएट करायचा आणि कॅनवा वापरून हे मी लिहिले की कॅनवा वापरून बनवा यूट्यूब थंबनेल सोप्या पद्धतीने. तुम्हाला तुमचा जो विषय असेल तो तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे तुम्हाला बाबा की दुसऱ्या गोष्टीसाठी थंबनेल बनवायचे तर ते. आता इथं फॉन्ट साईज मी वाढवू शकते, हे बघा, कमी जास्त तुम्ही करू शकता. फॉन्ट साईज आहे, फॉन्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही कोणतेही फॉन्ट सिलेक्ट करू शकता. यातनं आता हा मी बोल्डवाला असा हे घेतला आहे. त्याच्यामध्ये मी आता हा कॅनवाचा मी जो कॅनवा आहे तर कॅनवा ॲपचा ऑलरेडी कलर जो आहे ब्ल्यू तो मी इथं ह्या कॅनवा ह्याला देणार. तर जेवढं तुम्हाला जेवढ्याचा कलर बदलायचा आहे तेवढं टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हा कॅनवाचा मला कलर बदलायचा, हा कलर द्यायचा, तर तो मी कलर देऊ शकते. त्याच्यानंतर बाकीची सगळी अक्षर आहेत समजा, त्यांना मला वेगळा कलर द्यायचा तर तो मी देऊ शकते. आता मी इथं देणार नाही कारण मला असाच कलर हवा आहे. अजून काही लिहायचं असेल तर समजा मला मी टेक्स्ट ॲड करून मी अजून काही ॲड करू तर लिहिणार मी सोप्या भाषेत. इथं पण फॉन्ट साईज वाढवते. हे कसं हे सोप्या भाषेत म्हणजे तुमच्या जी भाषा आहे. आता माझी मराठी भरपूर यूट्यूबर आहेत समजा बघणारे, तर मी माझ्या भाषेत मी लिहिणार की बाबा त्या ह्याने लोक ॲट्रॅक्टिव्ह होते म्हणून सोप्या भाषेत. आता मला इथं अजून काय ॲड करायचं असेल तर समजा मला यूट्यूबचा लोगो ॲड करायचा आहे तर माझ्याकडे मी सेव्ह केलेला आहे ऑलरेडी. तर तुम्ही तसे लोगोज तुम्हाला जे पाहिजेत ते तुम्ही एक पिंटरेस्ट म्हणून ॲप आहे त्याच्यातनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. यूट्यूबचा ॲपचा लोगो तुम्ही घेतला इथे मी इथे टाकणार. कॅनवा वापरून यूट्यूब थंबनेल, कॅनवा वापरून बनवा यूट्यूब थंबनेल सोपं करून. हे झालं माझं थंबनेल रेडी. आता हे थंबनेल हे डाउनलोड करायचं. एवढं इझी आहे थंबनेल बनवणं. हे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं. तुम्ही काही जो व्हिडिओ बनवाल वगैरे त्याला तुम्ही थंबनेल पहिले ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारतं JPG बनवायचे का MP4 बनवायचे, तर मे बी JPG किंवा MP4 दोन्ही फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करू शकता
आणि असं थंबनेल तुम्ही बनवून कसा वाटला व्हिडिओ. थंबनेल बनवायला काही अवघड नाही आहे, तर तुम्हीही तुमच्या यूट्यूब व्हिडिओसाठी असे थंबनेल बनवू शकता. तर नक्की बनवा असे थंबनेल. आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, थंबनेल बनवायला विसरू नका. थंबनेल बनवा आणि तुमचेही व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह बनवा आणि तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो करा. थँक्यू.